नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण अनेक शेतकरी म्हणतात की 1261 मुळे सड लागते, तर खरंच सड लागते का 1261 मुळे? हे काही व्हेरीफाय कोणी केलेलं नाही, पण आपण आज अमोनियम पॉलीफॉस्फेट जो आपला ग्रेड 1034 हा आपण सोडून बघणार आहे. आणि हे सोडल्याच्या नंतर अद्रकला खरंच सड लागते का हे आपण प्रात्यक्षिक दाखवणार आहे आज सोडताना, आणि नंतर सोडल्यानंतर एक 8 ते 10 दिवसानंतर किंवा कंटिन्यू आपण व्हिडिओ घेऊ. आता आपण ह्या बेडची लांबी आहे 200 फूट. जर 1 एकरचा विचार केला तर 4.5 फुटाच्या बेडमध्ये साधारण 10,000 फूट लांबीचा एक बेड बनतो. जर एकाला एक बेड जोडले तर 200 फूट म्हटल्याच्या नंतर 10,000 भागिले 200 म्हणजे एका एकरात 200 फुटाचे 50 बेड पडतील. मग आपण आता एका बेडला 1 लिटर देणार आहे, म्हणजे एकरी 50 लिटर आपण हे 1034 देणार आहे. मुद्दाम एक्स्ट्रा देणार आहे कारण कंदकूज लागते हे सत्य आहे की नाही पडताळण्यासाठी. एकरी याचा डोस फक्त 4 लिटरचा आहे, पण आपण याला एका एकरच्या प्रमाणात 50 लिटर या प्रमाणात एका बेडला आपण देणार आहे. म्हणजे एका बेडला साधारण 1 लिटर आपण 1034 देणार आहे. तर बघा आता आपण खोलूया. ही 1 लिटरची बॉटल याच्यामध्ये आपण मोजून घेऊ. हा लिक्विड अमोनियम पॉलीफॉस्फेट ग्रेड आहे. झाकण खोलू. आपण या ठिकाणी 1 लिटर घेतलं. इथं एका पंपाला बॅटरी पंप एका नळीला इथं बॅटरी पंप जोडून घेतला, म्हणजे पूर्ण एकाच नळीनं एकाच बेडला जाईल. टाक, चालू कर. कारण अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की खत जर आपण सोडलं तर कंदकूज लागते. मग आता या बेडला आपण एकरी 50 लिटर या हिशोबानं एका बेडला एकरी 1 लिटर एका बेडला 1 लिटर आपण देतोय. तर याला सोडल्याच्या नंतर या एका बेडला जर सड लागली तर कदाचित 1261 मुळे लागत असेल, याच्यामुळे लागत नसेल. ते सगळं आपण प्रात्यक्षिक बघणार आहे इथं. बॅटरी फुल करते. दोन्ही पंप हे चालू कर. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पंप चालू अगोदर 2-3 मिनिटं 5 मिनिटं अगोदर चालू केला बेड थोडं खाली पाणी जावयाच्यासाठी. आणि आता सगळं एका बेडलाच आपण सोडतोय. आता एका बेडला एकरी 1 लिटर आपण सोडतोय, तर याच्यामध्ये आपल्याला भविष्यात कंदकूज येईल की नाही येईल ते आपल्याला बघायचंय. साधारण एक 8 दिवसानंतर आपण याच्यात पुन्हा व्हिडिओ घेऊ, 8 ते 12 दिवसाच्या अंतरानं. कारण वॉटर सोल्युबल खताचा जो परिणाम आहे तो 15 दिवसापर्यंत चांगला कार्यक्षम राहतो. तो साधारण 12-13 दिवसाच्या अंतरानं आपण याचे रिझल्ट घेऊ. रिझल्ट याचे कसे येतात ते पण घेऊ, आणि कंदकूज लागते का ते पण घेऊ.
थोडं राहिलं आता ते. तर मित्रांनो, या ठिकाणी आता एक खत संपलेलं आहे ठिबंधक. आणि आपण आता एक लक्षात घ्या की हा बेड जो आहे तर तो इकडं त्याला आपण ओळखण करून ठेवू की हा जो दगड आहे या दगडाला खेटालचा तो बेड आहे, किंवा आपण इथे आणि इकडून 6 नंबरचं 1 2 3 4 5 6 नंबरचं बेड. तर या ठिकाणी आपण आता 10 ते 12 दिवसानंतर शूटिंग घेऊ आणि बघू की खरंच ओव्हरडोस किंवा जास्त ड्रिपचे खतं दिल्यावर कंदकुज लागते का. धन्यवाद.